पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। रामचंद्र बोधे बाबा की जय। अध्याय क्रमांक 11 पोळी क्रमांक 482। ऐसी आगवीची हे कथा तया पूर्ण मनोरथा संजय सांगे करुणाथा ज्ञानदेव म्हणे। मग सते लोक कौनी गंगा जळ कुठल्या वाजत खळाळ तशी वाचा विशाळ बोलता तया नात्रे महामेघांचे उमाळे गडगडीत एके वेळे का गुमगुमिला मंदरा चळे क्षीराब्दिसी जैसा तसे गंभीरे महानादे हे वाक्य विश्वकंदे बोलले अगाधे अनंतरूपे ते अर्जुन मोटके केले आणि सुखकी भय दुनावले हे नेनो परी कपिनले सर्वंगतयाचे सखोलपणे वळली मोठ आणि तहेची जोडले कर संपुट वेळोवेळा लाट चिरणी ठेवे तेमेची काही बोलो जाये तवगळा मुजालाची ठाये हे सुखी भय होये हे विचारा तुम्ही परी तेव्हा देवाचिनी बोले अर्जुन हे असे झाले मिया पदावरणी देखिले श्लोकीची मग तेसाची भेन भेन पुरती जोहारुनी चरण मग म्हणे जे आपण इथे बोलिले ती अर्जुन वाच स्थाने ऋषिकेश तव प्रकृत्या जगत्प्रश्च तनुरुज्यते च रक्षांसी भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमसन्ति च सिद्धसंगाः ना तरी अर्जुना मी काळू आणि ग्रासी येतो माझा खेळू हा बोलो तुझा किरडळू मानून आम्ही परित्वाजी काळे अशी स्थितीचे वेळे ग्रासी जे हे न मिळे विचारासी कशाने अंगीचे तारुण्य काढावे कसे नव्हे वार्धके आणावे म्हणून करू मनसी ते नव्हे बहुत करुणे हा जी चौपाहारी न भरता कुणी वेळे श्री अनंता काय माध्याने सविता मावाळतो आहे पै तुझा खंडिता काळा तिन्ही आहाती जी वेळा त्या तिन्ही परी सबळा फुलालिया समये जे वेळी हो लागे उत्पत्ती ते वेळी स्थिती प्रयो हारपती आणि स्थिती काळी न मिरविती उत्पत्ती प्रयो पाठी प्रळयाची वेळे उत्पत्ती स्थिती मावळे हे कायसेने न ढळे आनंदी ऐसे म्हणून आज तो भरे भोंगे स्थिती वरित आहे जगे हे ग्रासी तू हे न लगे माझ्या जीवी तव संकेत देव बोले अगा या दोन्ही सैन्यासींची मरण पुरले ते प्रक्षेची तुझ दाविले यर यथा काळे जाण हा संकेत तुझ अनंता वेळू लागला बोलता तव अर्जुने लोको मागोता देखिला यथा स्थिती मग म्हणते देवा तू सुत्रे विश्व लाघवा जग आला माघवा पुरस्थिती पुढथे परी पडेलिया दुखा सागरे तू काढीसी का जया परे ते किरी तुझी श्री हरे आठवीत असे किती आठविता वेळोवेळा मुगिसे महासुखाचा सोहळा तेच हर्षामृत कल्लोळावरी लोळत आहे देवा जे आले पणे जग दरी तुझ्या ठाई अनुराग आणि दुष्टातया भंग अधिकाधिक पै त्रिभुवनीयांच्या राक्षसा महाभय तुळशी केशा म्हणून पळता ती दाही दिशा पहिलीकडे हे चूर्ण सिद्ध किन्नर किंबहुना चराचर ते तुझ देखून हर्ष निर्भर नमस्कारित असती कस्माच तेन नमरे महात्मन गरी यसे ब्राह्मणोप्यादि करते अनंत देवश जगन्निवास त्वमक्षरम सत्परम यत् येत्का कवना कारणा राक्षसे नारायणा न लगतीची चरणा पळते झाले आणि काय तुते पुसावे हे तुले आम्हासे जाणावे तरी सूर्योदय राहावे कसे तमे जी तू सूर्यप्रकाशाचा आगरू आणि झाला आम्हासी गोचरू म्हणून या निशाचरा किरू पिटला सहजे हे तुले दिवस आम्हा काही नेनेवीची श्रीरामा आता अधिक सो महिमा गंभीर तुझा येथून नाना सृष्टीच्या ओळी पसरती भूतग्रामीच्या वेली त्या मद्ब्रह्मा ते व्याले दैविकीच्छा देव निसीम तत्व सदोदितू देव निसीम गुण अनंतू देव निसीम साम्य सततू नरेंद्र देवांचा जी तू त्रिजगतीये बोलावा अक्षर तू सदाशिवा तुझे सदसत देवा ते आत तीत ते तू तोमादिदेव पुरुष पुराण स्तोमस्य विश्वस्य परम निधानम वेत्तासि वेदं च परं च धाम तया ततं विषमनंत रूप
तू प्रकृती पुरुषांची आदी जी मततत्वा तुची अवधी स्वयं तू अनादे पुरातनू तू सकळ विश्व जीवन निवासी तुची निधान भूत विषयाचे ज्ञान तुझ्याचे हाती जी श्रुतीची आलोचना स्वरूप सुख तुझी अभिन्ना त्रिभुवनाचे आयतन तू म्हणून जे परम तू ते म्हणजे महाधाम कल्पाते मह ब्रह्म तुझं माझे रिगे किंवा तू आ देवे विश्व विस्तारिले आहे आगवे तरी अनंत रूपा वानावे कवने तू ते आयुर्यो मनो गिनीवरून शशांक प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च नमो नमस्तु सहस्रकृस्त्वं पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते नम पुरस्ता ततस्पृष्टस्ते नमोस्तु ते सर्वतैव सर्व अनंतवीर्यामित विक्रमस्तं सर्व समाप्नोषि ततोऽसि सर्व जी काय तू नवसी कवणे ठाई नससी हे असो जैसा आसी तसे नमो वायू तू अनंता यम तू नियमिता प्राणीगणी वसता अग्नि तो तू वरुण तू सोम सृष्टा तो ब्रह्म पितामहाचा आहे परमा आदिजनक तू आणि काही जे जे काहे रूपादी अथवा नाही तया नमो तुझ तैसे आहे जगन्नाथा विशेष अनुरागे चित्ते नमन केले पंडूस होते मग पुरते म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो पाठी ते सांगते निहाळे त्रिमूर्ती ते आणि पुरते म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो पाहता पाहता प्राते समाधान पावे चित्ते आणि पुरती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो ये चराचरी जी भूते सर्व देखे तयांते आणि पुरती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो ऐसे रूपे ते अद्भुते आश्चर्य स्फुरती अनंते तव तव नमस्ते नमस्तेची म्हणे आणि स्तुतीही न आठवे आणि निवांतोही न बैसवे निने कैसा प्रेम भावे गांजूची लागे किंबहुना या परे नमन केले सहस्त्रवरे की पुरती म्हणे श्रीहरे तुझ सन्मुखा नमो देवाशी पाठीपोट आधी की नाही येणे उपयोगो आम्हा काय तरी तुझ पाठीमोरे आहे नमो स्वामी उभा माझे पाठीसे म्हणून पाठीमोरे म्हणावे तुम्हासे सन्मुख विमुख जगेसे न घडे तुझ आता वेगळल्या अवयवा निने रूप करू देवा म्हणून नमो तुझ सर्वात्मका जी अनंत बळ संभ्रमा तुझ नमो अमित विक्रमा सकळ काळी समा सर्वरूपा आगव्या आकाशी जैसे अवकाशाची होणी आकाश असे तू सर्वपणे तैसे पातलाशी सर्व किंबहुना केवळ सर्व हे तुझी निखिळ परीक्षीर नाव नवी कल्लोळ पयाची जैसे म्हणून या देवा तू वेगळा नवसी सर्वा हे आले मज सद्भावा आता तुझी सर्व सखेती मत्वा प्रसंवेदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेती अजानता महिमानं तवेदम मया प्रमाद प्रमनयेन वापे परियेशया तू ते स्वामी कैस निनोजी आम्ही म्हणून सोयरे समधर्मी राठरू तुझे आहा थोर वावर झाले अमृते संमार्जन म्या केले वारके घेऊन दिले कामधेनू ते परिसाचा कडवाची जोडला की फोडणे आम्ही गाडोरा घातला कल्पतरू तोडणे केला कुंपशेता चिंतामणीची खाणे लागली तिने करे ओढाळे ओलांडिली तशी तुझी जवळीक धाडिले संगातीपणे हे अजिजेची पाहे पार उकडे कोण तुझे हे केवढे हे परब्रह्मा तो उघडे सारथी केलाशी पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय रामचंद्र बोधे बाबा की जय माऊली आज आपण आद्य क्रमांक 11 ओळी क्रमांक 482 ते ओळी क्रमांक 541 पर्यंत पारायण पाहिला आहे. रामकृष्ण हरी.